आपली पुणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर खरं तर ही कंपनी आहे. या अनुषंगानं जर का आपल्या प्रेक्षक आणि अर्थातच कोणतेही ग्राहक जर का घर घेत असतील तर त्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, काय तपासावं आणि मग घर घ्यावं, काय सांगाल? घर घेताना ग्राहकांनी पहिले जे बघितलं पाहिजे ते आहे की बिल्डरचं बॅकग्राऊंड, किती प्रोजेक्ट्स त्यांनी डिलिव्हर केलेत ह्याच्या पहिले किती प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेले आहेत आणि ऑन टाइम पोझेशन त्यांनी ते दिले आहेत का नाही, काही लिटिगेशन्स होते का, हे सगळं काही चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन बघितलं पाहिजे काय काय ॲम्युनिटीज आहेत, ॲम्युनिटीज नक्की त्यांनी दिलेत का, मेंटेन केलेत का पहिलेच्या प्रोजेक्टमध्ये, मग ते काय ऑफर करत आहेत. ॲम्युनिटीज स्विमिंग पूल असतात खूप, म्हणजे आता तर बिल्डर्स 30 to 40+ ॲम्युनिटीज देतात. ठीक आहे, मग प्रॉपर फायर NOC आहे का, वॉटर NOC आहे का, ड्रेनेज NOC आहे का, लिफ्टसाठी प्रॉपर NOC आहे का, मग त्याचं प्रॉपर CC आहे का, मग त्याचं OC आहे का, STP आहे का, STP प्लांट जो असतो तोही प्रॉपर असा चेक केला पाहिजे, कुठे येणार आहे, तो एक प्रॉपर ठिकाणी येणार आहे की नाही आहे का, बिल्डिंगच्या जवळपासच येणार आहे की नाही. ठीक आहे, आणि WTP देखील त्यांनी चेक केला पाहिजे. हे सगळं प्रॉपर कस्टमर्सनी, ग्राहकांनी चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर घर घेण्याचं हे डिसिजन घेतलं पाहिजे. आणि प्रॉपर्टी ॲडवायझर्सला तर कन्सल्ट केलंच पाहिजे, कारण त्यांना हे सगळं डिटेलमध्ये माहिती असतं आणि तेच प्रॉपर तुम्हाला गाईड करू शकतील घर घेण्यासाठी, ग्राहकांना गाईड करू शकतील. कारण आम्हाला माहिती आहे यांचे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट काय आहे, बिल्डरची लेगेसी काय आहे, हे प्रॉपर NOCs चेक करतो आणि मग आम्ही प्रॉपर घर घेण्यासाठी, म्हणजे त्यांनी हे सगळं चेक करूनच घर घेतलं पाहिजे, मला तर वाटतं आणि आम्हाला वाटतंच हे.